रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट झाल्याची ही घटना असून प्रियकर आणि प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रोहा तालुक्यातील निडी गावातील रहिवासी असलेले रोहित पाटील आणि तन्वी ताडकर हे दोघे एका घराच्या साफसफाईसाठी गेले होते. संबंधित कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतर घराची साफसफाई करण्याचं काम सुरू होते. यावेळी दोघांमध्ये प्रेमसंबंधातून शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना 15 जूनच्या रात्री घडल्याचं सांगण्यात येत असून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास रोहा पोलीस करत असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. रोहित पाटील आणि तन्वी ताडकर हे इथल्याच याच गावातली लोक आहेत. त्यांचे एकमेकांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या वैयक्तिक कारणावरून त्यांनी या घरामध्ये जे ती नेहमी साफ करण्यासाठी येत होते, इथं येऊन त्यांच्या वैयक्तिक वादामधून हा प्रकार घडलेला आहे. हा जो घर आहे हा कोणाच्या मालकीचं काय माहिती आहे का? एक याच गावातले रहिवासी गडकर म्हणून आहे, गडेकर म्हणून आहेत. त्यांचं हे घर आहे. सध्या ते इथं नसतात, मुंबईला राहतात. दोन्ही बॉडी रिकव्हरी केलेल्या आहेत का? हो, दोन्ही बॉडी घेऊन आम्ही त्यांचा पोस्टमॉर्टम करता सरकारी रुग्णालयात पाठवलेले.